राज्यातील 8 महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशकात आज सत्ता ठरणार। नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेला भाजपसोबत घेण्यासंदर्भात सस्पेन्स कायम। भाजपच्या नगरसेवकांना गटनेत्यांकडून व्हीप जारी। अंतिम क्षणी भाजप आणि शिवसेनेची युती होणार का याकडेही लक्ष। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला। काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। मातोश्रीवरील बैठकीत निर्णय। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। काँग्रेसच्या भूमिकेकडे आता लक्ष। तर अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या। विद्याप्रतिष्ठानमध्ये अजितदादांचं स्मारक तयार करण्यासंदर्भात बैठक। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला मत म्हणजेच अजितदादांना खरी श्रद्धांजली। शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंकडून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन। अजित पवारांच्या निधनानंतर शोककाळ चालू असताना सुद्धा 15 तारखेला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। पुणे पालिकेचा अजब निर्णय यावर आता सवाल उपस्थित। हॉटेल हिट्स लिलाव प्रकरणामध्ये संजय शिरसाठांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। तर राज्य सरकारकडून चौकशी समितीमध्ये बदल। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार। पुणे विद्यापीठाचा कुंभमेळा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। तर श्रमदान करणाऱ्यांना क्रेडिट गुड निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव हार्बरची लोकल सेवा 3 महिने बंद राहणार। वांद्रे खार दरम्यान जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार।